98. गाव कोणतं? परळी. मी या वहिनींचा फोन नंबर डायल करतोय. नवऱ्याला फक्त पुढून तो काय बोलतोय, जर तो आय लव्ह यू टू बोलला तर बक्षीस तुम्ही घ्यायचं, आणि तो जर बोलला गेलीस कुठं तर त्याच्या मागेच लागा. छत्रपती शिवरायांचे वंश आहे आणि अंशी आहे. आपल्या जन्मदात्या पित्यांच्या नंतर आपण बाबा म्हणून यांना ज्या श्रद्धेनं बोलतो, ज्या ममत्वानं बोलतो, ज्या मायेनं. अपने कॅप्टन शिवेंद्र सिंहराजे भोसले को सलामी देंगे. सलामी दे. ढिसक्या ढिसक्या ढिस. राजभैया भोसले को सलामी देंगे. सलामी दे. ढिसक्या ढिसक्या ढिसक्या. निवडणूक खऱ्या अर्थानं नीती आणि अनितीच्या लढ्याला सुरुवात झाली. बेलभंडार उडाले गेले, शब्द व्हायला गेला, माणुसकीची आबरू या गोष्टीमध्ये शिवेंद्र बाळांना अडकून ठेवणं एवढं मोठं तुमचं आमचं आयुष्य नाही. आपण छत्रपतींचे वंशज म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बांधकाम मंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपल्या सगळ्यांचे लाडके सगळ्यांचे हात वर येऊ द्या. छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचा विजय हो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आजच्या या हळदीकुंकाच्या कार्याच्या निमित्तानं खरं महाराष्ट्राचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी महाराजांना इथून पाटणला जायचंय, पाटण कराडला जायचंय, पण तुमच्या सगळ्या माय माऊलींना इथे भेटण्यासाठी आलेले आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या परळी भागाला न्याय मिळाला, ते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटाची गेले 5 वर्षे चांगली सेवा झाली, ते आपल्या जिल्हा परिषद सदस्य कमलताई जाधव, जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि मार्केट कमिटी विद्यमान संचालक आदरणीय भिकू अण्णा भोसले, जिल्हा परिषद दुसरे माजी सदस्य रेखाताई झगडे, त्याच पद्धतीनं व्यासपीठावर उपस्थित आपल्या यांच्याकडून त्या वनिता विक्रम शिंदे, त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या बुद्रुकच्या सरपंच विद्यमान, मी सगळ्यांना सांगितलं ही बिचारी नशिबच घेऊन आली. 7 तारखेला सरपंच पदावरून रिटायर होणार आणि 9 तारखेला पंचायत समिती सदस्य होणार. नवरा मिलिटरीतनं आला तर त्याला 10 मिनिट टिकून मी मुंबईला पाठवला, त्याला पोलीस मध्ये भरती केला. वर्ग परीक्षा देऊन आला, त्याला नुसतं पप्पांना केले, त्याला मुंबईला म्हणून त्याला इंडियन नेव्हीत भरती केलं. ती
आपल्या पंचायत समिती सदस्या शोभाताई लोटेकर, त्याच पद्धतीने आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आलेल्या बिग बॉस फेम, गेल्या वर्षीचं सत्र मला वाटते ज्यांचं 5व्या सत्रात ज्यांनी धमाल केली, सगळ्या महाराष्ट्राला बिग बॉस माहिती नव्हतं, कधी कुणाला बिग बॉस माहित नव्हतं, त्या आमच्या भगिनी जान्हवीताई किल्लेकर, आपल्याच बोंदवळ्याची सुकन्या, जिने सिनेसृष्टीत अतिशय एक वेगळं भक्कम नाव केलंय, आणि आपली असलेली आपली मुलगी तेजल शिंदे, त्याच पद्धतीने व्यासपीठावर उभे असलेले ऍडव्होकेट सईशा भोसले, त्याच पद्धतीनं माझी अर्धांगिनी मी बाहेर फिरत असताना खरं मुलांचं संगोपन जिच्यामुळे केलं की अशा माझा बंधू संतोष भोसले, त्याबद्दल सर्व सगळ्या माझ्या भगिनी, माझी सर्व वडीलधारी मंडळी, त्या ज्यांनी लेझिम पत्र केलं त्या माझ्या खुदच्या सर्व भगिनी बंधू आणि भगिनी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपण बोलतोय सगळ्यांना भेटतोय. फक्त आता मला एवढं दाखवायचं होतं की आमच्या महिला 50% पेक्षा जास्त आहेत. या काळी गटात पंचायत समितीत जास्त माझ्या भगिनी आहेत, हे मला एकदा दाखवायचं होतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलंय आणि महाराजांना मी विनंती केली की महाराज माझ्या भगिनी बघायला. आता ह्याच्यात महाराज तुम्हाला मी दाखवली इथे सरपंच किती यायची, हात वर केल्या, जवळजवळ 40-50 सरपंच आमच्या इथे यायची. विरोधात 21 सरपंच नाही कुठे बाहेर गेलेली. जरा सगळ्या सरपंचांनी हात वर करा, काय घालायचं नाही ते बघा उभेच राहिले, त्या सगळ्या आघाडीवर आहेत. आता सुरुवात झाली, एका सरपंचनी बसलं, हिला संधी दिली, आता सगळ्यांना संधी मिळणार, कुठं ना कुठं संधी सगळ्यांना मिळणार महाराजांच्या माध्यमातून. त्यामुळे सगळ्यांना इथं बोलावलंय. येणार नाही, महाराजांचं भाषण आपल्याला ऐकायचंय, पण महाराज साहेब आपण जे या भागासाठी केलंय ते आपल्याला धन्यवाद द्यायला आम्ही इथं बोलवलंय. महाराज तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावाला रस्त्याचे काम पोचलंय, प्रत्येक गावापर्यंत डांबरीकरण झालं, कुठलं गाव नाही राहिलं परळी बघायचं डांबरीकरण पोचलं नाही. पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या परळीला गतव्य प्राप्त व्हावं, परळीत पूर्वीसारखे सगळे लोक यावे. इथून महाराजांनी शंकराच्या मंदिरासाठी 14 कोटी रुपये दिले. किती दिले? 14 कोटी रुपये. पूर्वीसारखी परळीला सगळी पर्यटक येणार. घाटायचा रस्ता होता, माझ्या सगळ्या माता भगिनीला घाटाई यात्रेला जायला लागायचं, रोड त्या घाटाई रस्त्याचं काम मंजूर केलं. आलवडी ते धावली रस्त्याचं काम मंजूर केलं. सज्जनगडला रोपवे मंजूर केला. प्रचंड काम महाराजांच्या माध्यमातून झाली. फक्त महाराज तुम्हाला धन्यवाद बोलायसाठी आम्ही इथं बोलावलंय. हे धन्यवाद म्हणा, फक्त महाराज तुम्हाला इथं बोलावलंय की तुम्ही प्रचंड काम या समाजासाठी केली, माझ्या सारख्या लाडक्या बहिणीसाठी केली. त्यामुळं तुम्हाला फक्त धन्यवाद म्हणायसाठी केले. सगळ्यांनी मतदान कुठे यायचं ठरवले ना, मतदान आपण कुठे यायचंय त्यांच्याकडे बघू नका. मी रोज तुमच्या विषय नते आले. त्यामुळं महाराज आपल्याला फक्त इथं आपला आभार मानायसाठी आले. आमच्या सगळ्या माता भगिनी ठरवले, आता इकडे तिकडे बघायचं नाही. मोदींचं कमळ, देवेंद्र फडणवीसांचं कमळ, दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि सातार म्हणजे आपलं एकच शिवेंद्र. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचंय. मला प्रचार करण्याच्या दरम्यान मी तुम्हाला न विचारतो माझ्या सगळ्या माता बहिणी शब्द दिले, सगळ्यांना सांगितले महाराज करणार. तेवढी मी तुम्हाला म्हणजे मी जास्त बोलणार नाही, तेवढी मी विनंती करणार आहे. मी नेहमीच बोलतोय, फक्त महाराज जास्त नाही, सगळ्या गावच्या अपरिस्थिती झाल्याची. त्यात आमच्या शोभा नदीच्या गावाला रस्ता चकचकीत कॉन्क्रीटचा केलाय. एवढी मी विनंती करणार, जास्त नाही. मला तुम्ही मंत्री तुमच्या मनात तुम्ही काही करता. तुम्ही कुंभमेळ्याला त्याला 19,000 कोटी दिले, कितीतरी पैसे तुम्ही हजार देताय. फक्त आमच्या परळी भागातल्या माझ्या माय माऊलींसाठी प्रत्येकीच्या पायाला माती लागू नये म्हणून फक्त आमच्या परळी भागावरती अंतर्गत कॉन्क्रीट करायला 100 कोटी रुपये, जास्त नाही. महाराज किती देऊ शकतात? सगळं बजेट महाराष्ट्राचे 3 नंबरचे मंत्री आहेत, महाराष्ट्रात 1 नंबर आलाय.
फक्त आमच्या सगळ्या परळी भागातल्या प्रत्येक गावात प्रत्येक माय माऊलीच्या ह्या पावसाळ्यात एकीच्या पायाला माती लागता कामा नये. माझ्या परळी भागातले प्रत्येक गाव ना गाव अंतर्गत काँक्रीटीकरण पूर्ण करायचे. पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या, फक्त अंतर्गत काँक्रीट करून एकाही माऊलीच्या पायाला माती लागू नये एवढी जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला एवढंच विनंती करायला बोलवले, जास्त नाही. काय गावात 50 लाख लागतात, काय गावात 1.5 कोटी लागतात, काय गावात 2 कोटी, काय गावात 25 लाख. तुम्हाला काय अवघड नाही. त्यामुळे 100 कोटी रुपये जेवढं आम्हाला द्या एवढी विनंती करतो. आम्ही तिघं पण महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्यानं आम्ही विजय होणार. मला खात्री आहे आमची शोभा विजय होणार, आमचे बापू विजय होणार. समोरांच्या उमेदवारांचं डिपॉझिट राहणार नाही. सगळ्यांची डिपॉझिट जप्त करणार, बरोबर आहे ना? सगळ्यांची डिपॉझिट जप्त करणार आम्ही. तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला देणार. हे माझ्या माता भगिनी साक्षीने मी तुम्हाला सांगू ना. आपलं सगळं मतदान 100% प्रत्येक गावचं. एकदा हात वर करा सगळ्यांनी. 100% ना. गाठूबाईच्या नावानं, गाठूबाईच्या नावानं. धन्यवाद, आभार आहे तुमचे सर्वांच्या मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1000 कोटी कुठनं भयानं आणले मला माहित नाही. ठीक आहे, आता बघतो हुडकतो 19,000 कोटी कुठे. आता 100 कोटी 19,000 कोटीतनं सगळं मायनस करून तालुक्यासाठी आणि आपल्या परळीसाठी, तालुका नाही परळी जिल्हा परिषद गटासाठी भैयानं 100 कोटी मागितले. मला एवढी तर खात्री आहे की भैयानं मागितलेत. आपली सगळ्यांची इच्छा आहे देवेंद्र फडणवीसांकडनं ते पण आपण आणू एवढं आपल्याला 100% सांगू शकतो. कारण आपला नेता ज्याच्या मार्गदर्शनानं आणि ज्याच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळात मी काम करतो. आज हा नेता आपला खंबीर आहे 100 कोटी द्यायला आणि अजून पुढची कामं करायला आपल्या नेत्याचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे नक्की भैया तुम्ही जे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की कुठेही येणाऱ्या याच्यामध्ये महिलांच्या पायाला, आपल्या भगिनींच्या पायाला माती नाही लागली पाहिजे, की आपण 100% परळी खोऱ्यामध्ये ती अपेक्षा पूर्ण करू. बाकी जास्त काय बोलणार नाही. मला वाटतं आता फक्त मतदान करणं एवढंच राहिलेलं आहे. इथं विजय कुणाचा होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आज परळी विभागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि कमळाशिवाय दुसरं कोण निवडून येणार नाही हे स्पष्ट चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय. समोर जे उभे आहेत, जे विरोधक आहेत, ते विरोधक सुद्धा नाही. मला खरं आश्चर्य वाटतं की कशासाठी उभे राहिले ते कळत नाही. तर यांचं काम काही नाही, सांगायला काही नाही, दाखवायला काही नाही. कुठल्या एका गावामध्ये माझे इथं उपस्थित भगिनींना विनंती आहे की तुम्ही या समोरचे जे उमेदवार आहेत किंवा यांचे जे नेते आहेत यांच्या माध्यमातून आपल्या या परळी विभागातल्या एका गावातली, एका वाडी वस्तीतलं एक काम तुम्ही मला दाखवा. मी एक पेक्षा पण जास्त तुम्हाला म्हणत नाही, एक काम दाखवा तुम्ही. आणि आपण म्हणून ती पैज लावायला तयार आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळं आज भाजपच्या माध्यमातून आपण एवढा सगळा रस्ते असतील, पाणी असेल, आपलं शेतीचं पाणी असेल, आज आता आपली लावगरची योजना ती आपण मंजूर करून घेतली. आज लावगर खोरं आपलं पाण्यापासून शेतीच्या वंचित राहत होतं. आज त्याच्यासाठी आपल्याला योजना मिळाली, आता त्याचं काम आपण सुरू करणार आहे. आज राज्य सरकारकडनं मगाशी समृद्धीने सांगितलं तर आपण सगळेजण शेतकरी आहोत. आज आपलं शेतीचं लाईट बिल माफ करण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आणि आज सुद्धा शेतकऱ्याला मोफत लाईट या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात आणि इथं मिळते ही वस्तुस्थिती आहे. हे आपण शेतकरी म्हणून विसरून चालणार नाही. आज सुद्धा लाडक्या बहिणीचा पैसा तुमच्या खात्यामध्ये जसाचा तसा जमा होतो हे सुद्धा आपण लाडक्या बहिणींनी विसरून चालणार नाही. आणि म्हणून आता जे सरकार आपल्याला देतंय, आज घरकुल एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरकुलची योजना या महाराष्ट्रात राबवली. आज मला वाटते बहुतांशी सगळे या घरकुलच्या याच्यामध्ये लाभार्थी म्हणून त्यात निवडले गेले. आज अनेकांची घरकुलं किंवा स्वतःचं हक्काचं घर शासनाच्या मदतीमुळं
देवेंद्र फडणवीसांमुळं पंतप्रधान मोदींमुळे आज होऊ घातल्या ही वस्तुस्थिती आहे. अशा अनेक योजना आपल्याला आज सरकारने दिल्यात, भाजपनं दिल्यात, मोदीजींनी दिल्यात, देवेंद्रजींनी दिल्यात. आता परत देण्याची वेळ ही आपल्यावर आलेली आहे. आता ज्या पक्षानं आपल्यासाठी एवढं केलं त्या पक्षाला आता आपल्याला एक मतदान आपलं देऊन बहुमोल असं मतदान, आपल्या मतदानाचं मोल फार मोठं आहे, त्याचं आपण हिशोब लावू शकत नाही. त्यामुळे बहुमोल असं मतदान देऊन भाजपच्या या तिन्ही उमेदवारांना आमच्या आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये मला 100% खात्री आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, समृद्धीने मगाशी जे सांगितलं, जिल्ह्यामध्ये ज्या काही जागा या विक्रमी मताने येतील त्याच्यामध्ये भैयाची जागा ही 100% असणार. आणि तालुक्यामध्ये सुद्धा, पंचायत समितीमध्ये सुद्धा ज्या जागा विक्रमी मताने निवडून येतील त्याच्यामध्ये वसंत बापू आणि आपल्या शोभाताई लोटेकर ह्या दोघं असणार ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी या आपल्या भाजपच्या उमेदवारांना साथ द्या, ताकदीनं मागे राहावा. आता राहिले 4-5 दिवस, फार काही आता प्रचार राहिलेला नाही, 2-3 दिवसाचा प्रचार आहे. त्यामुळं जेवढं काही आपल्याला आपल्या भागामध्ये, आपल्या घराच्या आजूबाजूला जेवढं काही भाजपच्यासाठी सांगता येईल, करता येईल, एवढा प्रयत्न सगळ्यांनी करावा ही विनंती करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. पण समृद्धीने सांगितलं, बरेचसे बोलले, पण एवढंच सांगतो की आपले नेते देवेंद्र फडणवीस आहेत आणि आज त्यांच्या नेतृत्वात आपण काम करतोय. त्यामुळे हे नेतृत्व महाराष्ट्राला गरजेचं आणि महाराष्ट्राला पुढे नेणारं आपल्या देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपण काम करत राहणार आहोत. आज त्यांनी भाऊसाहेब महाराज वाढल्यानंतर त्यांनी मला संधी दिली. आज मी इथं 5व्यांदा आमदार म्हणून आपल्या आशीर्वादाने निवडून आलो, मंत्री म्हणून मी काम करतोय. आणि तुमच्यामुळं, फक्त आणि फक्त तुमच्यामुळं आज मला महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाता येतं, दौरे करता येतात. तिथली परिस्थिती काय, तिथली सामाजिक एकंदर परिस्थिती काय, तिथं लोकांचं राहणीमान कसं आहे, अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. आणि हे सगळं जे आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, एवढं लक्षात ठेवा. एवढंच सांगतो. त्यामुळे परत एकदा आपले आभार मानतो. कमळ लक्षात ठेवा, मशीनवर जी कमळ दिसल त्या ठिकाणी त्या कमळाच्या समोरचं बटन आपण दाबायचंय आणि भारतीय जनता पार्टीला विजयी करायचंय. एवढेच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.